All right. Good evening, everybody. Good evening, sir. Good evening, everybody. Good evening, sir. So today we are going to practice the English vocabulary and a real vocabulary, the words and the sentences which are used by Americans or British people with the Marathi translations. जर आपल्याला म्हणायचं असेल की ते तोंड वाकडे दाखवतात, म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, ते तोंड वाकडे दाखवतात म्हणजे काय, म्हणजे ज्यावेळी आपण जातो ते आपल्याबरोबर आपल्याकडे चांगलं पाहत नाही, ज्यावेळी आपण त्यांच्याबरोबर जातो अगदी निगेटिव्ह राहतात. ह्या गोष्टीला आपल्याला जर बोलायचं असेल तर आपण कसं बोलू शकतो, दे रिअली गिव्ह मी द क्रेप्स. काय म्हणायचं आहे, जोरात बोलायचं सर्वांना, दे रिअली गिव्ह मी द क्रेप्स. दे रिअली गिव्ह मी द क्रेप्स. तू तोंड वाकडे दाखवू नकोस, त्याला काय म्हणायचं, डोंट गिव्ह मी द क्रेप्स. डोंट गिव्ह मी द क्रेप्स. डोंट गिव्ह मी द क्रेप्स. तिने मला तोंड वाकडे दाखवले तर काय म्हणणार, शी गेव मी द क्रेप्स. तिने मला कॉलेजमध्ये तोंड वाकडे दाखवले म्हणजे तिने नकार दर्शविला. ओके, शी गेव मी द क्रेप्स. शी गेव मी द क्रेप्स. जर आपल्याला असं म्हणायचं असेल की परत सुरुवातीपासून काम चालू करू, म्हणजे पूर्ण अपयशानंतर आपल्याला आणि परत ते काम चालू करायचं असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल, गो बॅक टू द ड्रॉइंग रूम. थोडं बोलायचं सर्वांनी, गो बॅक टू द ड्रॉइंग रूम. गो बॅक टू द ड्रॉइंग रूम. I faced loss for 2 years. Then I went back to the drawing room. And I started from the beginning. And I became successful. Sachin failed in the exam. But he went back to the drawing room. He studied hard. And he passed in the exam. In his second attempt. Okay, परत सुरुवातीपासून काम चालू कर म्हणजे गो बॅक टू द ड्रॉइंग रूम. ऑलराइट. आता जर आपल्याला असं म्हणायचं असेल की तर्क वितर्क करण्यामध्ये काही अर्थ नाही, तर्क वितर्क करण्यामध्ये काही अर्थ नाही, तर आपण कसं म्हणू शकतो, देयर इज नो पॉइंट इन आर्ग्युइंग. बोला सर्वांनी, देयर इज नो पॉइंट इन आर्ग्युइंग. ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये काही अर्थ नाही, तर आपण कसं म्हणू, देयर इज नो पॉइंट इन इन्व्हेस्टिंग इन दिस कंपनी. या लोकांच्या बरोबर बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. या लोकांच्या बरोबर बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. देयर इज नो पॉइंट इन टॉकिंग विथ दिस पीपल. या कोर्स मध्ये टाइम वेस्ट करण्यामध्ये काही अर्थ नाही. देयर इज नो पॉइंट इन wasting the time in this course. हे जेवण खाण्यामध्ये काही अर्थ नाही. There is no point in eating this type of food. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल, कमीत कमी मला तुझा हा मूर्खपणा तरी केव्हा झेलावा लागणार नाही, म्हणजे समजा आपल्या बॉसनं आपल्याला म्हणाला, आपला बॉस आपल्याला म्हणाला, तुला आजपासून कामावरून काढून टाकले. आपला बॉस आपल्याला काय म्हणाला, तुला आजपासून कामावरून काढून टाकले, तर आपण काही म्हणू त्याला, आपण म्हणू, अरे कमीत कमी मला आजपासून तुझा हा मूर्खपणा तरी झेलावा लागणार नाही. बरोबर आहे. समजा आपल्या गर्लफ्रेंडनं म्हणली आपल्याला की आता उद्यापासून तुझा आणि माझा संबंध तुटला, तर आपण तिला काय म्हणणार आहे, कमीत कमी उद्यापासून तरी तुझा हा मला मूर्खपणा झेलावा लागणार नाही, तुझे हे नखरे मला झेलावे लागणार नाहीत. बरोबर आहे, येस ऑर नो. तर त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू, ऍटलीस्ट आय वोंट हॅव टू put up with your nonsense anymore.
पुटअप हा फार महत्त्वाचा फ्रेजल वर्ब आहे ज्याचा प्रयोग यामध्ये केला गेलेला आहे. पुटअप विथ म्हणजे झेलावे लागणे. ओके. आजपासून मला तुझा मूर्खपणा तरी झेलावा लागणार नाही. थँक गॉड I won't have to put up with your foolishness from today. इथून निघून जा. मला तुझा आजपासून मूर्खपणा झेलावा लागणार नाही. ईश्वराला फार फार धन्यवाद. Get lost from here. Thanks God. I won't have to put up with this foolish person. I won't have to put up with this foolish person. आजपासून इथून निघून जा. तुझ्यासारख्या मूर्ख गर्लफ्रेंडचा काहीही फायदा नाही. Get lost from here. I am very happy today. I don't have to put up with a kind of you, a foolish girlfriend. Okay. आता जर आपल्याला म्हणायचं असेल की मला राग यायच्या आत इथून पळ, मला राग यायच्या आत इथून पळ, तर आपण कसे म्हणू? प्लीज लिव्ह बिफोर I lose my temper. लूज टेम्पर हा एक फ्रेजल वर्ब आहे, तो फार महत्वाचा आहे. लूज टेम्पर म्हणजे क्रोधित होणे. लूज टेम्पर म्हणजे क्रोधित होणे. ते माझ्या कसं आणि बोलायचं? प्लीज लिव्ह बिफोर I lose my temper. Please do not lose your temper in the interview. Do not lose your temper in front of your parents. Do not lose your temper in the college. When you are on the top of the business, you are supposed to not to lose the temper. ज्यावेळी तुम्ही व्यवसायाच्या अत्युच्च शिखरावर असता त्यावेळी तुम्ही रागी होऊ नये, रागावू नये अशी अपेक्षा असते. When you are on the top of the business, you are supposed to not to lose your temper. Don't lose your temper in front of your employees. तुमच्या कामगारांच्या समोर तुम्ही रागावू नका. जर आपल्याला असं म्हणायचं असेल तिची कल्पना अक्षरशः भुईसपाट झाली, तिची कल्पना अक्षरशः भुईसपाट झाली, तर आपण कसं म्हणू? हर आयडिया वॉज अ रिअल फ्लॉप. काय म्हणायचं आपल्याला? काय म्हणायचं आपल्याला? हर आयडिया वॉज अ रिअल फ्लॉप. ओके, हर आयडिया वॉज अ रिअल फ्लॉप. Alright, you just talk. You just follow me. Her idea was a real flop. The government's project was a real flop. The last movie of Salman was a real flop. I don't want to face. I don't want to invest in a real flop business. आता जर आपल्याला असं म्हणायचं आहे काही निर्णय घेण्यापूर्वी या विषयावर चर्चा करा, काही निर्णय घेण्यापूर्वी या विषयावर चर्चा करा, तर आपण कसं म्हणू? टॉक ओव्हर. हा फ्रेजल वर्ब वापरला गेलेला आहे, लक्षात ठेवा. टॉक ओव्हर. आपल्याला कोणी म्हटलं की टॉक ओव्हर, तर आपल्याला असं की वरून बोला. टॉक आणि ओव्हर. ओव्हर म्हणजे वरून, टॉक म्हणजे बोलणे. टॉक ओव्हर वरून बोला. पण तुम्ही लक्षात ठेवा टॉक ओव्हर हा एक फ्रेजल वर्ब आहे आणि त्याचा वापर आणि त्याचा अर्थ होतो डिस्कस करणे. टॉक ओव्हरचा अर्थ काय होतो? डिस्कस करणे. टॉक ओव्हरचा अर्थ काय होतो? चर्चा करणे. टॉक ओव्हरचा अर्थ काय होतो? चर्चा करणे. टॉक ओव्हर दिस इश्यू
Talk over this issue. Before you take any decision. Before you take any decision. Talk over your parents Talk over your parents. before you leave for another country. Before you leave for another country. If you are facing the problems If you are facing the problems in your business, in your business, talk over talk over your parents. your parents. If you are If you are not happy with your studies, not happy with your studies, talk over talk over your teachers. your teachers. काय रे काय झालं मित्रा? हा एक फार महत्वाचा आणि दररोज वापरला जाणारा वाक्य आहे. काय रे काय झालं मित्रा? तर आपल्याला जर असं म्हणायचं असेल तर काय आपण म्हणायचंय? व्हॉट्स द मॅटर डिअर? What's the matter, dear? व्हॉट्स द मॅटर डिअर? What's the matter, dear? काय रे तू अपसेट आहेस? काय रे तू upset आहेस? काय रे काय झालं मित्रा? काय रे काय झालं तुला? वाय आर यू अपसेट? Why you upset? व्हॉट्स द मॅटर डिअर? What's the matter, dear? व्हॉट्स द मॅटर डिअर? What's the matter, dear? व्हॉट्स द मॅटर डिअर? What's the matter, dear? वाय आर यू अपसेट? Why are you upset? I want to change my mind. I want to change my mind. Why do you want to change your mind? Why do you want to change your mind? I lost. I lost. What's the matter, dear? What's the matter, dear? What's the matter, dear? What's the matter, dear? Okay. आता जर असं आपल्याला म्हणायचं असेल की काय कसं चाललंय दोस्त? काय कसं चाललंय दोस्त? तर आपण कसं म्हणतो? What's up, dude? 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 ड्यूड हा शब्द जो आहे तो अगदी जवळच्या मित्रासाठी वापरला जातो. तर आपण काय म्हणू? What's up, dude? What's up, dude? What's up, dude? What's up, dude? What's the matter, dear? What's the matter, dear? What's up, dude? What's up, dude? माझ्या पाठीत खंजीर खुपसू नकोस. जोरात बोलायचं सर्वांनी. माझ्या पाठीत खंजीर खुपसू नकोस. माझ्या पाठीत खंजीर खुपसू नको. Don't stab me Don't stab me in the back. in the back. माझ्या मित्रानेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. My friend My friend stabbed me stabbed me in my back. in my back. माझ्या फॅमिलीनेच माझ्या फॅमिलीने माझ्या पाठीत माझ्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीर खुपसला. My family stabbed me My family stabbed me in my back. in my back. त्यांच्याशी बोलू नकोस. त्यांच्याशी बोलू नको. ते तुझ्या ते तुझ्या पाठीत पाठीत खंजीर खुपसतील. खंजीर खुपसतील. Don't talk to them. Don't talk to them. They will stab They will stab in your back. in your back. They will stab They will stab in your back. in your back. आता जर आपल्याला असं म्हणायचं, जरी वाईटातलं वाईट झालं तरी आम्ही आपलं घर विकू शकतो, परंतु आम्ही हा बिझनेस नक्कीच चालू करू. अरे वाईटातलं वाईट होऊन काय होणार आहे? आणि काही जरी झालं तरी मी माझा लॅपटॉप विकेन. अरे वाईटातलं वाईट होऊन काय होणार आहे? आपले सगळे पैसे बुडतील. अरे वाईटातलं वाईट होऊन काय होणार आहे? आपण दुसऱ्या गावी पोहोचू, परंतु ड्रायव्हिंग तर करूया. अशा प्रकारची जी वाक्यरचना आहे ती जर आपल्याला बनवायची असेल तर आपण काय म्हणू? इफ वर्स्ट कम्स टू वर्स्ट If worst comes to worst, we can sell our house you can sell our house, but we will continue the business. but we will continue the business. If worst comes to worst, If worst comes to worst, we will reach in other city, reach in other city, but we will continue the journey. but we will continue the journey. If worst comes to worst, If worst comes to worst, we will fail in the exam, we will fail in the exam, but but we will oppose that matter. we will oppose that matter. If worst comes to worst, If worst comes to worst, we will fail in the business, we will fail in the business, but we will but we will stand by the honesty. stand by the honesty. If worst comes to worst, If worst comes to worst, they will they will kill us, kill us, but but we will we will stand by our nation. stand by our nation. आता जर आपल्याला कोणी विचारलं की त्याला त्याच्या कंपनीनेच ठेंगा दाखवला, त्याला त्याच्या कंपनीनेच ठेंगा दाखवला, तर आपण काय म्हणू? ही गॉट कॅन्ड He got canned
he got canned He got canned from his company. from his company. आता मराठीत ठेंगा दाखवण्याचा अर्थ काय होतो? ठेंगा दाखवणे म्हणजे काय? काढून टाकणे. ठेंगा दाखवणे म्हणजे काय? काढून टाकणे. He got canned He got canned from his company. from his company. I got canned I got canned from my office. from my office. If you do anything worst, If you do anything worse, you will get canned you will get canned from your office. from your office. Don't misbehave with those officers. Don't misbehave. Don't misbehave Don't misbehave with those officers. with those officers. Otherwise, Otherwise, you will get canned you will get canned from that business. from that business. काही वेळा आपल्याला लवकर सक्सेस मिळत नाही. काही वेळा आपल्याला लवकर यश मिळत नाही. तर आपले जे वडीलधारी असतात ते आपल्याला काय म्हणतात? अरे जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत तू त्या बिझनेसमध्ये चिकटून राहा. किंवा काय म्हणतात? अरे जोपर्यंत तुला यश मिळत नाही तोपर्यंत तू त्या बिझनेसमध्ये रेंगाळत राहा. तिथेच इकडे तिकडे राहा, पण तू तो बिझनेस सोडू नकोस, तरच तो यशस्वी होशील. तर आपल्याला काय म्हणायचं आहे? हँग इन देअर, Hang in there. यू विल बी सक्सेसफुल सून. You will be successful soon. हँग इन हा एक वाक्यप्रचार आहे, फ्रेजल वर्ब आहे, ज्याचा इथे वापर केला गेलेला आहे. ओके, हँग इन देअर, Hang in there. यू विल बी सक्सेसफुल सून. You will be successful soon. Hang in that business, Hang in that business. you will get more profit soon. You will get more profit soon. Hang in your studies, Hang in your studies. you will get good marks. You will get good marks. Hang in your fluency, Hang in your fluency. you will crack your interview. You will crack your interview. Okay? आता कोणी आपल्याला म्हणाले की त्यांनी मला रागावले, तर रागावले आपण काय म्हणतो? गॉट अँग्री. ही गॉट अँग्री, त्यांनी मला रागावले. अजून काय म्हणतो आपण? अजून भरपूर शब्दांचा वापर करतो, पण तो इथे एक टेल ऑफ हा एक फ्रेजल वर्ब वापरलेला आहे. कोणीतरी आपल्याला टेल ऑफ हा शब्द वापरला तर आपल्याला समजायचं आहे की टेल ऑफचा अर्थ काय होतो? रागावणे. टेल ऑफचा अर्थ काय होतो? रागावणे. ही टोल्ड मी ऑफ. He told me off. बोला, ही टोल्ड मी ऑफ. He told me off. त्याने मला रागावले. त्याने मला रागावले. When I went in the house, When I went in the house, my father told me off. 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 When I abused my friend, Abused my friend. he told me off. He told me off. He told me off. He told me off. When my student When my student breaks the discipline, breaks the discipline, I tell him off. I tell him off. I tell him off. I tell him off. When my student When my student laughs unnecessarily, laughs unnecessarily, I tell him off. I tell him off. ओके. तुम्ही कुणाशी द्वेष करू शकत नाही. तुम्ही कुणाशी द्वेष करू शकत नाही. तर आपण याला कसं बोलायचं? यू कांट स्टँड एनीबडी. You can't stand anybody. लक्षात द्या, आपण स्टँड म्हणजे आपण काय विचार करत असतो? स्टँड म्हणजे उभा राहणे. तर कोणी आपल्याला म्हणलं यू कांट स्टँड एनीबडी, तर आपल्याला काय वाटतं? तू कोणाशी उभा राहू नकोस. आपल्याला काय वाटेल? तू कोणाबरोबर किंवा कोणाशी उभा राहू नकोस. पण तू हे लक्षात ठेवा, स्टँड एनीबडी. स्टँड हा शब्द द्वेष करणे या अर्थाने सुद्धा वापरला जातो. हेट या अर्थाने सुद्धा वापरला जातो. त्यानंतर बोलायचं यू कांट स्टँड एनीबडी. You can't stand anybody. You can't stand anybody. You can't stand anybody. You can't stand your parents. 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 You can't stand your office. You can't stand your office. You can't stand your boss. You can't stand your boss. You can't stand your colleagues. You can't stand your colleagues. You can't stand your employees. You can't stand your employees. Okay. आता क्लास चुकवू नका, तर आपण डोंट बंक द क्लास हा एक शब्द वापरतो. डोंट बंक द क्लास. अजून एक शब्द वापरतो, डोंट मिस द क्लास. आता अजून एक आपल्याला शब्द यायचा आहे, तो म्हणजे डोंट कट द क्लास. काय म्हणायचं? डोंट कट द क्लास. म्हणजे कट या शब्दाचा आपण कापणे या अर्थानेच वापर करत असतो, पण तो इथं कट या शब्दाचा अर्थ चुकवू नकोस ह्या अर्थाने सुद्धा होतो. त्यानंतर सर्वांनी डोंट कट द क्लास. Don't cut the class. इट मीन्स डोंट बी इरेग्युलर.
Okay, don't be irregular. Don't cut the class. Don't cut the class. Don't bunk the class. Don't bunk the class. Don't cut the lectures. Don't cut the lectures. They are very valuable for you. They are very valuable for you. Don't cut the sessions. Don't cut the sessions. They will teach you They will teach you how to stand in the business. how to stand in the business. How to stand in the business म्हणजे बिझनेस मध्ये कसा यशस्वी होणे. उभा राहणे म्हणजेच यशस्वी होणे. हाऊ टू स्टँड इन द इंटरव्ह्यू, हाऊ टू स्टँड इन द बिझनेस, हाऊ टू स्टँड इन द क्लास, हाऊ टू स्टँड इन द एक्झाम म्हणजे एक्झाम मध्ये कसं यशस्वी होणे. ओके, म्हणजे स्टँडचा अर्थ द्वेष करणे पण होतो, स्टँडचा अर्थ यशस्वी होणे पण होतो, स्टँडचा अर्थ माझ्या बरोबर उभा राहणे असा पण होतो. ओके, बाहेर तर बोला स्टँड बाय मी. Stand by me. Stand by me Stand by me. when I am in difficulty. When I am in difficulty. ज्यावेळी मी ज्यावेळी मी संकटात असेन संकटात असेन त्यावेळी माझ्या पाठीशी राहा. त्यावेळी माझ्या पाठीशी राहा. Stand by me Stand by me. when I am When I am in the loss. in the loss. ज्यावेळी मी ज्यावेळी मी नुकसानीत असेन नुकसानी असेल त्यावेळी माझ्या पाठीशी राहा. त्यावेळी माझ्या पाठीशी राहा. When I am confused, When I am confused. stand by me. Stand by me. ज्यावेळी मी गोंधळलेला असेन ज्यावेळी मी गोंधळलेला असेल त्यावेळी माझ्या पाठीशी राहा. त्यावेळी माझ्या पाठीशी राहा. आता जर आपल्याला माहित असेल की ती गेम जिंकण्याची माझी शक्यता जास्त आहे, ती गेम जिंकण्याची माझी शक्यता जास्त आहे. इथं पण स्टँडचा वापर केलेला गेलेला आहे. आय एम स्टँडिंग अ चान्स I am standing a chance टू विन दॅट गेम. to win that game. I am standing a chance. I am standing a chance to win that game. To win that game. Okay. I am standing a chance I am standing a chance to become the topper of the class. to become the topper of the I am standing a chance I am standing a chance to to get the gold medal get the gold medal in this examination. in this examination. I am standing a chance I am standing a chance to achieve to achieve the highest position the highest position of this company. of this company. I am standing a chance I am standing a chance to get to get the highest the highest recognition recognition of this state. of this state. Okay? आता काय होतं केव्हा केव्हा तरी आपण क्लासमध्ये सर्वजण बसलेले असतात पण कोणीही एकमेकाशी बोलत नाही, कोणीही एकमेकाशी बोलत नाही. तर बोलणं सुरू करा असं जर आपल्याला म्हणायचं असेल, काहीतरी कोणीतरी बोलणं सुरू करा तरच बोलणं सुरू होणार आहे. तर आपल्याला बोलणं सुरू करा असं जर म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार आहे? प्लीज ब्रेक द आईस. काय म्हणणार आहे? प्लीज ब्रेक द आईस. ब्रेक द आईस असं आपल्याला वाटतं की जसं ग्रुप डिस्कशन मध्ये होतं अनेकदा की वेळ चालू होते परंतु कोणीही बोलत नाही. मग जो सर्वप्रथम बोलतो त्यानं काय केलेलं असतं? जो पहिला बोलतो त्याला काय म्हणायचं? ही ब्रोक द आईस. काय म्हणायचं? He broke the ice. काय म्हणायचं? He broke the ice. ही ब्रोक द आईस. He broke the ice. Let me start a conversation. He started a conversation. He started a conversation. He broke the ice. He broke the ice. When I went in the group discussion, When I went to the group discussion, I broke the ice. I broke the ice. Then everybody started speaking. Then everybody started speaking. When I When I went in the conference, went in the conference, I went on the stage. I went on the stage. I broke the ice. I broke the ice. Then everybody followed me. Then everybody followed me. Then everybody followed me. Then everybody followed me. If you will break the ice, If you will break the ice, you will be successful in the group discussion. you will be successful in the group discussion. आता जर आपल्याला म्हणायचं असेल कोणाला की अरे तू फार चांगलं काम करतोस, अरे तू फार चांगलं काम करतोस, तर आपण कसं म्हणू? वे टू गो. Where to go? कसं म्हणायचं आपल्याला? वे टू गो. सर्वांनी ऍक्शन करा. वे टू गो. Where to go? वे टू गो. Where to go? वे टू गो. Where to go? आपण जर असं बाहेर कुठेतरी बोललो इथे महाराष्ट्रामध्ये वे टू गो तर आपल्याला काय वाटेल?
वे टू गो म्हणजे जाण्याचा रस्ता द्या, बरोबर आहे, जाण्याचा रस्ता द्या. मग ते लक्षात ठेवा, वे टू गो याचा अर्थ जाण्याचा रस्ता द्या असा होत नाही. वे टू गो म्हणजे काय, चांगलं काम. कोणाचं कौतुक करायचं असेल तर आपण काय म्हणणार, वे टू गो. काय म्हणणार, काय म्हणणार, वे टू गो. सर्वांनी बोला जोरात, एका उत्साहाने बोला, वे टू गो, वे टू गो, वे टू गो. डिअर, you are doing best. Way to go. It was really nice. Yeah, it was really nice. Way to go. Way to go. Wow. It was wonderful. Way to go. Way to go. Okay. अशा प्रकारे आपण चांगलं काम करतोय, कोणाचं कौतुक करायचं असेल तर अशा प्रकारे आपण त्याचं कौतुक करू शकतो. समजा आपल्याला म्हणायचं असेल की तुमचा प्रवास आनंदाचा हो, तुमचा प्रवास आनंदाचा हो, तर आपण काय म्हणू शकतो, बॉर्न व्हॉयेज. काय म्हणायचं आपल्याला, बॉर्न व्हॉयेज. आपण अजून एक शब्द वापरतो, तो कोणता शब्द आहे, हॅपी जर्नी. काय म्हणतो आपण, हॅपी जर्नी. विश यू हॅपी जर्नी. काय म्हणतो आपण, काय म्हणतो, हॅपी जर्नी. जोरात बोलायचं आहे, काय म्हणायचं आहे, हॅपी जर्नी. अजून एक शब्द त्यामध्ये आपण ऍड करू शकता, बॉर्न व्हॉयेज फ्रेंड्स. Born voyage friends. Born voyage dear. Born voyage dude. Understand? समझ सर्वांना? You got it? You got it? You got it? Okay, you got it. आता जर आपल्याला असं म्हणायचं आहे की हे माझं काम नाही, हे तूच फक्त करू शकतोस. हे माझं काम नाही, हे फक्त तूच करू शकतोस, तर आपण कसं म्हणू शकतो, दिस इज नॉट माय कप ऑफ टी. यू ओनली कॅन डू दिस. ओके, कप ऑफ टी म्हणजे काय, आपल्याला वाटतं की एक चहाचा कप द्या. दिस इज नॉट माय कप ऑफ टी म्हणजे हा काय माझा चहाचा कप नाही, परंतु हा काही माझा चहाचा कप असा अर्थ होत नाही. कप ऑफ टी एक हा वाक्यप्रचार आहे, त्याचा अर्थ काय होतो की हे माझं काम नाही, हे मी करू शकत नाही. दिस इज नॉट माय कप ऑफ टी. यू ओनली कॅन डू दिस. दिस इज नॉट माय कप ऑफ टी. आय कॅनॉट सॉल्व दिस प्रॉब्लेम. दिस इज नॉट माय कप ऑफ टी. आय कॅनॉट स्टिच दिस ड्रेसेस. This is not my cup of tea. I cannot build the buildings. Okay? अशा प्रकारे आपण भरपूर वाक्यांचा सराव करू शकतो आणि आपली इंग्रजी समृद्ध करू शकतो. आणि या व्होकॅब्युलरीचा जोपर्यंत तुम्ही डे टू डे तुमच्या लाईफमध्ये वापर करणार नाही, तोपर्यंत या शब्दांचा तुम्हाला प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स येणार नाही. सो आय विश यू ऑल द बेस्ट for your English journey and born voyage for your English journey. Way to go. Take care. Bye bye. Bye bye everybody.